तपोवनातील झाडांचा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून मोठा वाद उफाळून आलाय। राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे देखील आक्रमक झालेले आहेत। मात्र सयाजी शिंदेंना त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवारांनीही पाठिंबा दिलाय। त्यामुळे तपोवनातील मुद्द्यावरून सरकारमध्येच मतभेद आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे। त्याच वेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडे महत्त्वाची आहेत। आणि मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत। आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे। कुंभमेळ्याबद्दल आणि तपोवनाबद्दल मला अतिशय प्रेम आत्मीयता आहे। ते टिकून राहावं यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे। माझ्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि ते सहज खरं तर शक्य आहे। त्यामुळे मी कोणाला विरोध नाही करते, मी विनंती करते आणि ते राखावं यासाठी प्रशासन नक्कीच काहीतरी विचार करेल असा विश्वास आहे माझा, म्हणून मी इथे आहे। आणि ती विनंती जी केली आहे मी, तर त्यासाठी प्रशासन काही ना काहीतरी विचार करेल आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढेल अशी ही खात्री आहे। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलंय।